आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणि हे सगळं जर व्यायांना कळलं असतं ना हे बाई तर शेणच घातलं असतं आपल्या तोंडात। ऐक ना, मी काही मुद्दामून नाही केलं आणि काही कोणी शेणबिण घालणार नाहीये। मला जे दिसलं त्यावरून मी बोलले ना, आणि माझं चुकलं। जय काही कोणाची माफी वगैरे मागणार नाही आणि त्या मुलीचंही चुकलंच ना। काही संबंध नसताना हार द्यायचा म्हणून अनोळखी माणसाच्या रूम मध्ये घुसायचा प्रयत्न कर, घुसलीस ना। अशा माणसांना काय म्हणतात आई? मॅनरलेस। अशा मॅनरलेस लोकांची माफी मागायची का आपण एकदा त्यांची माफी मागितली की ते आपल्या डोक्यावर बसतात आणि आपल्याकडून पैसा उकळतात, बाकी काही नाही। हो, जाऊ दे, तुझ्याशी बोलून मला हम ओके। तू त्या वेडिंग प्लॅनरला जा आणि जरा सांग आजच्यासारखा गोंधळ घालू नकोस म्हणा। हो, मी बोलतो, तू शांत हो। आणि आई, चुकतं सगळ्यांचेच, तुझंही चुकलं की नाही। महागाचा हार तू घालायला काही हरकत नाही। यू लाईक इट, यू वेअर इट, इट इज ओके। पण सांभाळलास का तो? तुझ्या हातून हरवला। तूही हलगर्जीपणा केलास की नाही? तेजस्विनी बाळा, अगं मी आई आहे तुझी बाळा। हो, तुला काय वाटतंय ग? तो हार जो त्या मुलीला सापडला आणि ती इथे घेऊन आली परत, तो खऱ्या हिरांचा होता? तो हार खोटा होता। खरा हिऱ्यांचा हार माझ्याचकडे आहे आणि तो मी नीट जपून ठेवलेला आहे। काय काय चाललंय? हा, तेजस्विनी, तो हार आहे ना, मी मुद्दामच तिकडे टाकून आले होते। म्हटलं बघू तर खरं मुलाकडच्या लोकांची नियत कशी आहे ती। माणसं पारखायची पद्धत आहे ही माझी। जाऊ दे, हे सगळं ना तुला अजिबात कळणार नाही। तू इथे बस, मी जाते, मला खूप काम आहेत। ही अशी? हो, अशीच। ये मावशी, अगं ये। काय झालं? काही काम होतं का? बस इथे। मी अनु आणि मयुरीला बोलवू का? काही गरज नाही, तू बस म्हणलं नाही ते। एक मिनिट थांब, आलेच। हा घाल। डायमंड नेकलेस? पण का? मी सांगतेय म्हणून घाल। मावशी, अगं खरंच हे नको। एक मिनिट, तू आता आजी काय म्हणाला ते ऐकलंस का? मावशी, अगं तू लोन नको घेऊस। अगं तसं त्यांना वाटतं, आपल्याला काही नाही वाटत। मला माहितीये तू खूप शहाणी आहेस, पण आता माझं ऐकायचं। हा नेकलेस घालायचा। बघ, मी तुला अजून पण सांगते, तू का ऐकत नाहीयेस माझं? नाहीच ऐकणार। किती गोड दिसतेस बघ, लाखात एक देखणी दिसतेस। माझीच दृष्ट लागायची। मावशी, मी खरं बोलते, ह्याची काहीच गरज नाहीये ग। आहे गरज? कशी गरज नाहीये? कुणीही यावं आणि माझ्या मुलीनं काहीही बोलावं, मला नाही चालणार ते। आणि पुन्हा असं नाही नाही म्हणशील ना, फटके देईन चांगले 2। अख्ख्या लग्नात माझ्या मुली कशा उठून दिसायला हव्यात। बरं, जा आता। येते। मम्मा, व्हाय डू यू डू दिस? का करतेस तू असं? काय झालं? सारखी काय ग चिडचिड करत असतेस? तू माझा फेवरेट नेकलेस तुझ्या त्या लाडक्या शरूला दिलास। हो दिला, मग त्यात काय एवढं? पण का? त्यांचं बघतील ते, नाहीये त्यांच्याकडे, आहेत तेच मोर, दॅट्स नॉट माय प्रॉब्लेम। तो नेकलेस पप्पांनी गिफ्ट केला होता मला। इट इज प्रेशियस। तू का हर्ट करतेस मला असं नेहमी? तुला नेमका राग कशाचा आलाय ग? म्हणजे तुला गिफ्ट मिळालेला नेकलेस मी तिला दिला याचा राग आलाय?
का मुळात मी तिला नेकलेस दिला ह्याचा राग आलाय? आणि मला सांग, तुझ्याकडे काय तेवढा एकच नेकलेस आहे का? भरपूर आहेत ना, त्यातला घाल. मम्मा तुला कळत का नाहीये? लहानपणापासून तू हेच करत आलीयस. याच गोष्टीचा फायदा घेतात त्या. त्यांना माहितीये तू देशील म्हणून पपी फेस बनून येतात त्या तुझ्याकडे. सगळं मुद्दामून करतात त्या. खूपच सेल्फिश आहेत त्या. 4 मुलींची लग्न करायची आहेत म्हणूनच मावशी गोड बोलते तुझ्या बरोबर. तिला माहितीये तू मदतीला येशीलच. पण मम्मा रिमेंबर, तुझी लाडकी शरू तुझ्याकडे काही मागायला आली ना तर पुन्हा भीक घेऊ नकोस तिला. समायरा, बस झालं. अगं देवानं तोंड दिलंय तर जरा चांगलं बोलावं. जरा बघ त्या मुलींकडं. 4घी जणी स्वतःच्या भावाच्या लग्नात आल्यात, पण स्वतःच्या घरचं कार्य असल्यासारख्या राबतायत त्या. सगळी कामं करतायत, कुणाला काय हवं नको ते बघतायत. आणि तू काय करतेयस? फक्त नटून थटून इकडं तिकडं मिरवतीयस. बस. मला एक कळत नाही, लहानपणापासून त्या शरूला पाण्यात बघत आलीयस तू. काय एवढी जळतेस त्या शरूवर? तुझ्या त्या लाडक्या शरूवर मी जळत नाही मम्मा, पण माझे आणि त्यांचे स्टँडर्ड कधीच मॅच होणार नाहीत. सो मम्मा, तिला आणि मला कम्पेअर करणं बंद कर. हे बघ, हे लग्न ना व्यवस्थित पार पडू दे, मग तुझ्याकडे बघते मी. किती मोठा आहे हा टीव्ही आणि खोली पण किती थंड आहे. स्वामी, लग्नाला आलोय पण मुलींच्या अंगावर दागिने नाही आहेत हो. ताई, हा इकडे आधी. काय काय काय? 1 मिनिट. अगं स्वामी, ऐकता तुम्ही? माहितीये मला. कोणाचा आहे हा? अगं हा मावशीने दिलाय 4 दिवस लग्नात घालायला. वा, किती छान दिसतेस नेकलेस घातल्यामुळे. अनु, नेहमी उलट बोलतेस ना. आशुताईने घातलाय म्हणून हा नेकलेस छान दिसतोय. शरू शरू ऐक ना, पण तुला दिला होता ना. ताई, तुझं पहिले लग्न ठरायला पाहिजे ना, म्हणून हा तूच घाल. हो ना मम्मी? अगं, आता तुला काय झालं रडायला? अगं काही नाही ग, पण बघ ना, म्हणजे आपण आसपास बघतो बहिणी बहिणी कशा वागतात एकमेकांशी, आणि तुम्ही ह्या जमान्यातही एकमेकींना इतका जीव लावता. स्वामी, खरंच मी खूप पुण्य केली असतील मागच्या जन्मी की अशा नक्षत्रासारख्या मुली माझ्यात पोटी आल्या. तो फक्त त्यांची लग्न. ए मामा डार्लिंग, रोने का नहीं और रुलाने का नहीं, हाँ प्लीज. मस्त मी राहिले ना. ह्यांच्यासाठी मम्माने माझ्यावर हात उचलला. ह्या क्लास नसलेल्या भिकाऱ्या मुलींसाठी. ह्यांच्यामुळे ना माझा मूड खराब झालाय. आणि तो गौतम हे आसावरीमुळे माझ्याकडे बघत सुद्धा नाहीये. आणि इतकं करून ह्या सगळ्या मज्जा करतायत. I swear I won't spare you guys. I will make sure I'll take the revenge. And mark my words, हे लग्न लागायच्या आत तुम्हाला तुमची लायकी कळेलच.